नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-सी सर्कल या आपल्या यूट्यूब पुन्हा एकदा स्वागत आहे. आर-टी-ओ मेन्स 2020 ही जी काय आपण लेक्चर सिरीज स्टार्ट केली आहे, त्यातील इलेक्ट्रॉनिक्स जो काय आपण सब्जेक्ट घेतला होता, त्याचे 5 लेक्चर मी ऑलरेडी कव्हर केलेत आणि अगदी इम्पॉर्टंट असणारे हे चॅप्टर्स होप सो की तुम्ही ते टॉपिक्स पाहिले असतील आणि आज या टॉपिकवरचे अगदी महत्त्वाचे म्हणजे असे 40-50 आपण जे काही एम-सी-क्यू आहेत ते कव्हर करणार आहोत. आणि आयोगाच्या दृष्टीने हे क्वेश्चन मी तयार केलेले आहेत आणि होप सो की याच्यातील 4 ते 5 क्वेश्चन सेम येतील अशी मी आशा करतो. म्हणजे गॅरंटी नाही देत, पण बऱ्यापैकी क्वेश्चन सिमिलरिटी त्या पद्धतीने राहणार आहेत. आणि जे काही मी टॉपिक्स कव्हर केलेत त्या बेसिसवरच हे काही क्वेश्चन मी तयार केलेत. आणि हे जे काही क्वेश्चन्स आहेत त्याचा तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करावा. ठीक आहे. आणि जर बाकीच्यांनी लेक्चर्स पाहिले नसतील ते लेक्चर तुम्ही पाहून घ्या. आपल्या प्लेलिस्टमध्ये ऑलरेडी आहेत ते लेक्चर्स. ठीक आहे. आणि आजच्या क्लासला मी मॅरेथॉन क्लास म्हणेल, कारण खूप मायक्रो प्रोसेसरचा जो काही पार्ट आहे, जो आपण लेक्चरमध्ये कव्हर नाही केला, तो आज इथे कव्हर करणार आहेत. आणि पूर्ण लेक्चर तुम्ही व्यवस्थित पाहाल हे मी आशा करतो. चला तर मग आता वेळ वाया न घालवता लेक्चरला सुरुवात करूया. ठीक आहे. चला. फर्स्ट क्वेश्चन बघा. फर्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युजिटी. क्वेश्चनच्या नंबरवर जाऊ नका, मी रँडमली क्वेश्चन सिलेक्ट केलेत, त्याच्यामुळे नंबर्स हे मिसमॅच होतील. तर बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युजिटी. फर्स्ट वन इज इंट्रिसिक स्टँड ऑफ रेशो, निगेटिव्ह रेजिस्टन्स, पीक पॉईंट व्होल्टेज आणि बायलॅटरल कंडक्शन. आता यासाठी आपल्याला महत्त्वाचं म्हणजे काय करावं लागेल आपल्याला आधी, की युजिटीचे कॅरेक्टरिस्टिक्स समजून घेऊया. थोडा पार्ट मी काही जो आपण इथे समजणार नाही तो इथे कव्हर करू, म्हणजे तुम्हाला इझी जाईल तो समजायला. ठीक आहे. आता बघा, जनरली युजिटी असतो कसा, बघ ही त्याची नॉर्मल डायग्राम आहे. आता ह्या डायग्राममध्ये तुम्ही पाहाल की इथे तुम्हाला पी टाईप सेमीकंडक्टर दिसतोय, एन टाईप सेमीकंडक्टर आहे. इमिटर जो तुम्ही टर्मिनल कनेक्ट केला आहे तो पी ला कनेक्ट केला आहे. आणि हा जो पी असतो तो मी तुम्हाला ब्ल्यू कलरमध्ये दाखवला आहे. तो जनरली हिविली डोपिंग असते त्याच्यामध्ये जास्तीत जास्त अमाऊंटमध्ये इम्प्युरिटी टाकलेल्या असतात. आणि हा तुमचा नॉर्मल कमी याच्यामध्ये असतो, काय की कमी तुमची डोपिंग असते. आणि हा बेस टर्मिनल आहे, हे 2 बेस टर्मिनल आहेत. ठीक आहे. आणि ह्या जो कॅरेक्टरिस्टिक्स पाहिजेत ह्या टाईपच्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे कसं की या कॅरेक्टरिस्टिक 3 पार्टमध्ये असतात. एक असतो पीक पॉईंट, एक असतो व्हॅली पॉईंट. पीक आणि व्हॅलीमधल्या पॉईंटला आपण निगेटिव्ह रेजिस्टन्स म्हणतो. आफ्टर व्हॅली पॉईंटला मी सॅच्युरेशन पॉईंट रिजन म्हणतो. आणि बिफोर पीकला मी काय म्हणतो, कट ऑफ म्हणतो. इनिशियली काय असतं, आपला जो काय आपला युजिटी आहे तो तुमचा काय असतो, नॉर्मली त्याच्यामध्ये व्होल्टेज वाढत असतो आणि करंट तुमचा फ्लो होत असतो. जेव्हा पीक व्होल्टेजला पोहोचतो, मग त्यानंतर काय होतं, जो काही तुमचा रेजिस्टन्स आहे तो पूर्ण रेजिस्टन्स काय होतं, कमी कमी होत जातो. आणि जेव्हा तो रेजिस्टन्स एवढा कमी होतो की तो निगेटिव्ह रेजिस्टन्स त्याला आपण म्हणून जातो. त्या कमी रेजिस्टन्सला काय म्हणतो, निगेटिव्ह रेजिस्टन्स. आणि तो एकदा व्हॅली पॉईंटला पोहोचला की परत त्याच्यामध्ये तुमचा रेजिस्टन्स व्होल्टेज तुमचा वाढायला लागतो. ठीक आहे. रेजिस्टन्स कमी झाला, खूप जास्त अमाऊंटमध्ये तुमचं करंट आणि व्होल्टेज फ्लो व्हायला लागलं की नंतर तो जातो सॅच्युरेशन पॉईंटला. तर हे जे 3 रिजन्स आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा, कट ऑफ, निगेटिव्ह रेजिस्टन्स आणि सॅच्युरेशन. ठीक आहे. बरेचसे क्वेश्चन तुम्हाला याच्यावर पाहायला मिळणार आहेत. आणि आता बघा, पहिला क्वेश्चन काय म्हटलं त्यांनी, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक रेशो. स्टँड ऑफ रेशो, हां सर तुम्ही सांगितलं होतं लेक्चरमध्ये, मी कव्हर केलं होतं. स्टँड ऑफ रेशो म्हणजेच काय असतो, तुमच्या रेजिस्टन्स RB1 अपॉन RB1 प्लस RB2. ठीक आहे. या 2 रेजिस्टन्सचा रेशो म्हणजे स्टँड ऑफ रेशो. मग स्टँड ऑफ रेशो युजिटीमध्ये असतो, निगेटिव्ह रेजिस्टन्स असतो, पीक पॉईंट व्होल्टेज असतो, बायलॅटरल कंडक्शन ते पण असतं. ठीक आहे. ते नसतं. तर ठीक आहे. तर हा जो चौथा जो ऑप्शन आहे तो तुमचा काय झाला, कट झाला. ठीक आहे. मग ऑप्शन 4 इज करेक्ट. हे थोडं डिटेलमध्ये घेतलं, बाकी आता क्वेश्चन्स पाहूया. बघा आता, वेन द युजिटी इज टर्न ऑन, द रेजिस्टन्स बिटवीन द इमिटर टर्मिनल अँड द लोअर बेस टर्मिनल. जेव्हा युजिटी आपण ऑन करतो आणि जर रेजिस्टन्स काय असतो त्याचा काय असतो, डिक्रीज होतो. ऑप्शन 2 इज करेक्ट. ठीक आहे. जेव्हा युजिटी टर्न करायला लागतो, आता युजिटी जनरली कसा असतो, हा इमिटर टर्मिनल असतो, हा तुमचा इमिटर, इथे तुमचा एक बीजीटी असतो जनरली, इथे एक रेजिस्टन्स असतो आणि इथे एक रेजिस्टन्स असतो, इथे डायोड असणार आहे. ठीक आहे.
जनरली पी एन जंक्शनचा डायोड असतो आणि हा याला कनेक्ट केला असतो. इथे इथे बी जे टी नसतो, इथे तुमचं हे असणार आहे, ठीक आहे, रेजिस्टन्स असणार आहेत. ब्लॉक डायग्राम आम्ही लेक्चरमध्ये कवर केली होती. इथे डायोड आणि इथे 2 रेजिस्टन्स आणि इथे इथे एक रेजिस्टन्स. मग जेव्हा यू जे टीला टर्न ऑन करतो तेव्हा इमिटर टर्मिनल हा आणि बेस जो आहे तुमचा त्याच्यामधला जो काही रेजिस्टन्स आहे तो काय होतो तुमचा डिक्रीज होत असतो. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन, अ UJT समटाइम इज कॉल्ड ॲज अ डॉट डॉट डायोड. काय म्हणतो त्याला जनरली? लो रेजिस्टन्स डायोड म्हणतो त्याला. ठीक आहे, त्याला लो रेजिस्टन्स डायोड म्हणतो. बाकी ऑप्शन्स पाहून घ्या तुम्ही. नेक्स्ट, वेन द टेम्परेचर इन्क्रीज द इंटरबेस रेजिस्टन्स RBB ऑफ UJT. टेम्परेचर वाढवला का रेजिस्टन्स काय होतो हमेशा इन्क्रीज होत असतो. ठीक आहे, टेम्परेचर हा एक तुमचा रेजिस्टन्स वाढवण्याचा फॅक्टर आहे, तो इन्क्रीज होत असतो. नेक्स्ट क्वेश्चन, द डिव्हाइस दॅट एक्झिबिट द निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन. कोणता? एवढ्यातच मी तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक दाखवल्या की तुमचा UJT डायॅक, ट्रायॅक, ट्रान्झिस्टर आणि UJT. तर तुमच्या UJTमध्ये काय असतात? निगेटिव्ह रेजिस्टन्स कॅरेक्टरिस्टिक्स असतात. ठीक आहे, तुम्हाला जर UJT व्यवस्थित डिटेलमध्ये स्टडी करायचं असेल तर लेक्चर आहे आपल्याकडे प्लेलिस्टमध्ये, तो जाऊन पाहून घ्या. ठीक आहे. तर UJT मे बी यूज ॲज अ, मी हमेशा सांगतो का UJT तुमचा ॲम्प्लिफायर म्हणून वापरत नाही, रेक्टिफायर म्हणून वापरत नाही. UJTचं वर्क एकच असतं, सॉटोथ जनरेटर. काय असतं? सॉटोथ जनरेटर म्हणून तो आपण वापरत असतो. ठीक आहे. ओके, नेक्स्ट, वेन द टेम्परेचर इन्क्रीज इंट्रिन्सिक स्टँड ऑफ रेशो. फर्स्ट ऑप्शन इन्क्रीजेस, डिक्रीजेस, इसेन्शियली रिमेन सेम और नन ऑफ द अबोव. काय सांगितलं? इंट्रिन्सिक स्टँड ऑफ रेशो हा तुमचा फक्त RB1 अपॉन RB1 प्लस RB2 यांचा रेशो असतो. सर तुम्ही तर म्हटले टेम्परेचर वाढल्यानंतर रेजिस्टन्स वाढतो. ओके ठीक आहे, रेजिस्टन्स वाढला तरी RB1 वाढेल पण RB2 कमी होईल. म्हणजे ओव्हरऑल जो रेशो आहे तो तुमचा काय होणार आहे? सेमच राहणार. ठीक आहे, मग त्याच्याने काही चेंजेस होत नाही कारण टेम्परेचरच्या कोणत्याच क्वांटिटी ते अवेलेबल नाही आहेत. रेजिस्टन्सच्या टर्ममध्ये इंट्रिन्सिक स्टँड ऑफ रेशो असतो आणि जनरली मग तो काय होतो? सेम राहतो. मग टेम्परेचरचा काय त्याच्यावर इम्पॅक्ट होत नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बिटवीन द पीक पॉईंट अँड द व्हॅली पॉईंट ऑफ द UJT इमिटर कॅरेक्टरिस्टिक वी हॅव डॉट डॉट रिजन. मी मागाशी सांगितलं तुम्हाला, जेव्हा UJTमध्ये आपण बघतो तर हा टाईप आपल्याला पाहायला मिळतो. अशा टाईपच्या कॅरेक्टरिस्टिक्स पाहिल्या जातात. याला म्हणतो आपण, सर तुम्ही म्हटले याला पीक पॉईंट, याला काय म्हटले? व्हॅली पॉईंट. या व्हॅली आणि पीक पॉईंटच्या मध्ये जो रेजिस्टन्स असतो त्याला निगेटिव्ह रेजिस्टन्स म्हणतो. इकडे सॅच्युरेशन आणि इकडे कट ऑफ. ठीक आहे, मग त्यांनी काय म्हटलंय? व्हॅली पॉईंट आणि पीक पॉईंट मधला जो रिजन असतो त्याला काय म्हणतो? निगेटिव्ह रेजिस्टन्स. ऑप्शन 2 इज करेक्ट. आफ्टर पीक पॉईंट UJT ऑपरेट्स. मागच्या याच्यामध्ये बघा, पीक पॉईंट नंतर UJT काय ऑपरेट करतो? निगेटिव्ह रेजिस्टन्स. ऑप्शन 3 इज करेक्ट. आणि त्यांनी जर म्हटलं आफ्टर व्हॅली पॉईंट UJT ऑपरेट, दॅट इज नथिंग बट सॅच्युरेशन. बिफोर पीक पॉईंट, बिफोर ह्या पीक पॉईंटच्या आधी, बिफोर पीक पॉईंट UJT ऑपरेट ॲज अ कट ऑफ. ठीक आहे. नाऊ नेक्स्ट क्वेश्चन बघा. ओके, इन UJT द पी टाईप इमिटर इज डॉट डॉट डोप. मी मागाशी सांगितलं जेव्हा UJTची डायग्राम ड्रॉ करतो आपण तेव्हा एक गोष्ट लक्षात आहे, UJTमध्ये एक पी असतो आणि एक N असतो. ठीक आहे, आणि जो काही तुमचा पी असतो तो पी काय असतो तुमचा? हेवीली डोपिंग केली असते त्याच्यामध्ये डोपिंग खूप जास्त प्रमाणात केली असते आणि ऑप्शन 2 इज आवर परफेक्ट आन्सर. सो UJTमध्ये पी टाईप इमिटर काय असतो? हेवीली डोप असतो. अँड UJT इज ऑप्शन 1 2 PN जंक्शन, 1 PN जंक्शन, 3 PN जंक्शन और नन ऑफ द अबोव. तर त्याचा ऑप्शन काय असतं? 1 PN जंक्शन. सर कसं? हा जो जंक्शन असणार आहे ना या दोघांच्या मध्ये, तो एकच जंक्शन इथे आपल्याला पाहायला मिळतोय, 1 PN जंक्शन. नेक्स्ट वन. ओके, आता हे जे काही क्वेश्चन आहेत मायक्रोप्रोसेसरचे क्वेश्चन आहेत, तर थोडंसं आपण मायक्रोप्रोसेसरला स्टडी करू आणि मग या इकडचे जे काही क्वेश्चन आहेत 4-5 क्वेश्चन ते पाहूया. बघा आता, जनरली मायक्रोप्रोसेसर काय असतं की मायक्रोप्रोसेसर हा एक प्रकारचा ब्रेन असतो. कम्प्युटरचा ब्रेन काय म्हणतो आपण त्याला? CPU म्हणतो जनरली आपण त्याला. पण CPUच्या आतमध्ये पण काय असतं? आपलं मायक्रोप्रोसेसर असतं. मायक्रोप्रोसेसरचं काम काय असतं? जेव्हा आपण जसं आपलं ब्रेनचं काम असतं डेटा घेणं, डेटा ॲनालिसिस करणं, वेगवेगळ्या प्रकारचं आपण डोकं चालवणं म्हणतो, तर जे काही डेटा ट्रान्सफरचं काम आहे ते मायक्रोप्रोसेसर करत असतो. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अरिथमॅटिक ऑपरेशन आहेत, मग ते सबस्ट्रॅक्शन असेल किंवा ॲडिशन असेल, मल्टिप्लिकेशन असेल किंवा डिव्हिजन, असे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे अरिथमॅटिक ऑपरेशन आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लॉजिकल ऑपरेशन्स आहेत,
त्यांना परफॉर्म करायचं काम कोण करतो? आपलं मायक्रो प्रोसेसर. कंट्रोल फ्लो म्हणजेच काय? जी काही डेटा आपली कंट्रोल करतं. डेटा कंट्रोल फ्लो म्हणजे काय? इनपुट आउटपुटचं जे काही काम आहे किंवा किती डेटा पाठवायचा, किती डेटा नाही करायचा, की काय डिलीट करायचं, ह्या ज्या काही कंट्रोल्स आहेत, त्याचं काम पण कोण करतो? आपला मायक्रो प्रोसेसर करतो. आणि इनपुट आउटपुट आणि मशीन कंट्रोल दॅट इज नथिंग, म्हणजे एक प्रकारचा डिस्प्ले करायचं, प्रिंट वगैरे, स्कॅनिंग वगैरे, हे सगळे ऑपरेशन आपला मायक्रो प्रोसेसर करत असतो. मायक्रो प्रोसेसरमध्ये 4 पार्ट असतात. एक असतो इन्स्ट्रक्शन रजिस्टर, एकाला डिकोडर म्हणतो, ALU आणि रजिस्टर. डिकोडरचं जनरली काम काय असतं? डिकोड करायचं. जे काही मशीन लँग्वेजमध्ये जे काही सिग्नल आलेत, त्याला कन्व्हर्ट करायचे. टू कन्व्हर्ट किंवा मशीन लँग्वेजमध्ये त्याला कन्व्हर्ट करायचं. जे काही आपले सिग्नल येणार किंवा इन्स्ट्रक्शन येणार, ठीक आहे? त्याला कन्व्हर्ट करायचे मशीन लँग्वेजमध्ये आणि त्याला पाठवायचे ALUला. मग ALU त्याला डिकोड करणार आणि आपल्या डिस्प्लेवर डिस्प्ले करणार. बायनरीमध्ये कन्व्हर्ट करून डिस्प्ले करणार. इन्स्ट्रक्शन जो रजिस्टर असतो, तो काय करतो? होल्ड करतो. ज्या काही इन्स्ट्रक्शन आपण एक्झिक्यूट केल्या त्याला होल्ड करायचं काम कोण करतो? इन्स्ट्रक्शन रजिस्टर करतो. ALU तुम्हाला सांगितलं, जे काही अरिथमेटिक, लॉजिकल आणि मेमरी टाइप जे काही ऑपरेशन्स आहेत किंवा सिक्वेन्सिंगचे जे काही ऑपरेशन आहेत, ते कोण करतं? ALU. रजिस्टर तो एक प्रकारचा काय करतो? इट होल्ड द इमिजिएट रिझल्ट्स ऑब्टेन ड्युरिंग द प्रोग्राम प्रोसेसिंग. ठीक आहे? रॅम असते. रॅम म्हणजे काय? रँडम ॲक्सेस मेमरी. जिच्यामध्ये आपला जो काही ऑपरेशन करताना जे काही डेटा असतो, तो रॅममध्ये आपल्याला सेव्ह होत असतो. जशी रॅम क्लिअर केली का ती डेटा पण आपला काय होतो? क्लिअर होतो. आणि रोम काय असते? रोम रॅम नंतर एक असते रोम, ठीक आहे? आणि एक रॅम असते, रँडम ॲक्सेस मेमरी, ठीक आहे? आणि एक रोम असते, ती कम्प्युटरमध्ये इनबिल्ट असते. तिच्यावरती स्टॅटिक असते म्हणू शकतो तिला प्रकारचा, ठीक आहे? रीड ओनली मेमरी म्हणतो तिला रोमला. ओके, 3 टाईपच्या बस असतात. डेटा बस, ॲड्रेस बस आणि कंट्रोल बस. बस म्हणजेच काय? एक प्रकारच्या लाईन्स म्हणू शकतो. आपल्याला ज्या काही इन्स्ट्रक्शन आहेत, ज्या काही आपला डेटा आहेत, त्याला काय कॅरी करायचं काम कोण करतं? जनरली डेटा बस करतात, ठीक आहे? मग काही करतात मेमरीपासून CPUपर्यंत किंवा मग मायक्रो प्रोसेसरच्या वेगवेगळ्या पार्टपासून वेगवेगळ्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन कॅरी करायचं काम कोण करतं? हे करतं. पण ही बाय डायरेक्शनल आहे. जर असा डेटा फ्लो होत असेल, तर डेटा असा पण फ्लो होईल, ठीक आहे? मग या बाय डायरेक्शनल डेटा म्हणतो, त्याला आपण बाय डायरेक्शनल बस म्हणतो. काही काय असतात ॲड्रेस बस. ॲड्रेस बस जे असतात त्या युनिडायरेक्शनल असतात. म्हणजे फॉर कॅरिंग द ॲड्रेस ऑफ अ मेमरी लोकेशन, इनपुट पोर्ट्स, CPU टू मेमरी, म्हणजे एका लोकेशनपासून दुसऱ्या लोकेशनपर्यंत गेले का तो रिटर्न आपल्याला इन्स्ट्रक्शन देता येत नाही. मग मेमरी टू इनपुट, इनपुट टू मेमरी, CPU टू मेमरी, असं एकाच ठिकाणावर आपल्याला हे करणं. काही काय असतात कंट्रोल बस असतात. कंट्रोल बसचं काम काय असतं? कंट्रोल द सिग्नल लाईक क्लॉक सिग्नलला कंट्रोल करायचं. जे काही इंटरप्ट झाले सिग्नल आहेत, रीड सिग्नल आहेत, त्याला कंट्रोल करायचं काम कोण करतं? कंट्रोल बस करतात. आणि ते सुद्धा काय असतात? आपले जनरली बाय डायरेक्शनल असतात, ठीक आहे? आता क्वेश्चन्स पाहूया. मगाशी जे काही क्वेश्चन्स होते आपले, बघा आता. अँड इन्क्रीज इन द, कुठे गेला क्वेश्चन? हां, ओके, सॉरी. बिकॉज द मायक्रोप्रोसेसर CPU डू नॉट अंडरस्टँड द निमॉनिक्स. निमॉनिक्स म्हणजे काय? ज्या काही आपल्या इन्स्ट्रक्शन असतात वेगवेगळ्या प्रकारच्या, दे हॅव टू कन्वर्टेड इन टू द असेंब्ली लँग्वेज, ठीक आहे? त्याला आपल्याला असेंब्ली लँग्वेजमध्ये कन्वर्ट करायला लागतं, जेणेकरून तो ते समजू शकेल. नेक्स्ट क्वेश्चन, विच बस इज बाय डायरेक्शनल? जर कंट्रोल म्हटलं असतं तर कन्फ्युजन क्रिएट झालं असतं, पण त्याने ऑप्शनमध्ये काय म्हटलं आहे? ॲड्रेस, डेटा, ॲड्रेस आणि डेटा. तर आवर ऑप्शन इज डेटा बस, ठीक आहे? मी मगाशी सांगितलं तुम्हाला बाय डायरेक्शनल असतात त्या. अच्छा, अँड इन्क्रीज इन अ जंक्शन टेम्परेचर ऑफ द सेमीकंडक्टर डायोड. अच्छा, हा डायोडचा क्वेश्चनमध्ये झाला आपला, ठीक आहे? लक्षात ठेवा. काय म्हटलं त्याने? इन्क्रीज इन द जंक्शन टेम्परेचर ऑफ सेमीकंडक्टर डायोड कॉजेस अ स्मॉल इन्क्रीज इन द रिव्हर्स करंट, कॉजेस अ लार्ज इन्क्रीज, डू नॉट अफेक्ट द रिव्हर्स सॅच्युरेशन करंट. आणि ऑप्शन डी, इट मे कॉज द इन्क्रीज ऑर डिक्रीज इन द रिव्हर्स सॅच्युरेशन करंट डिपेंडिंग ऑन द रेटिंग ऑफ द डायोड. ऑप्शन डी इज करेक्ट. जशी रेटिंग असेल म्हणजे जसं त्याचं ब्रेकडाऊन व्होल्टेज असेल त्याच्यानुसार तो टेम्परेचरनुसार वर्क करतो, ठीक आहे? कारण जे काही त्याचं रिव्हर्स ब्रेकडाऊन आहे किंवा जे जंक्शनचं टेम्परेचरसुद्धा मॅटर करतं इथे, ठीक आहे? आता बघा, रिव्हर्स ब्रेकडाऊन हे त्याच्यावर डिपेंड असतं. कशावर? सेमीकंडक्टरच्या मटेरियलच्या रेटिंगवर. इन रिव्हर्स बायस PN जंक्शन डायोड, करंट थ्रू द जंक्शन मे इन्क्रीज अब्रप्टली. आता बघा, ओके, ऑप्शन ए 0 व्होल्टेज, 1.2, 0.72 आणि ब्रेकडाऊन व्होल्टेज. कसं असतं जेव्हा डायोड जो असतो, आता डायोड बघा, आता डायोड कसं, सॉरी, डायोडचं कसं असतं? PN जंक्शन डायोड तुम्ही पाहिला सर, P आणि N. जेव्हा मी व्होल्टेज सप्लाय करतो, याला पॉझिटिव्ह आणि याला निगेटिव्ह, हा P हा पॉझिटिव्ह केला, हा निगेटिव्ह केला, तर तो झाला फॉरवर्ड बायस. याच्यामध्ये नॉर्मली करंट फ्लो होणार,
पण मी आता काय गंमत केली का याला पॉझिटिव्ह केला आणि याला निगेटिव्ह केला का माझा डायोड होऊन जातो रिव्हर्स बायस. मग रिव्हर्स बायसमध्ये काय होतं करंट फ्लो होत नाही. जर करंट फ्लो नाही झाला तर त्याच्यामुळे काय होतं आपला स्विच डायोड जातो रिव्हर्स बायस कंडिशनमध्ये. मग अशा वेळी काय होतं काहीतरी एक ब्रेकडाऊन व्होल्टेज असतं. काहीतरी एक अमाउंटची व्होल्टेज असते का त्या व्होल्टेजला पोहोचला की याच्यातून थोड्याशा अमाउंटमध्ये करंट किंवा सडनली करंट फ्लो व्हायला स्टार्ट होतो. त्याला म्हणतो ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणतो किंवा बॅरियर पोटेन्शियल म्हणतो आणि त्याची एक व्हॅल्यू असते. जर नॉर्मली इथं जर व्ही अप्लाय केला तर त्याची व्हॅल्यू 0.7 किंवा 0.3 असते. 7 सिलिकॉनसाठी असते आणि ही जर्मेनियमसाठी 0.3 असते. मग इथे 0.72 म्हटलंय. एक्झॅक्टली आपल्याला सिलिकॉन नाही म्हटलं. नॉर्मली त्यांनी पी-एन जंक्शन डायोड म्हटलंय आणि जो काही हा व्होल्टेज असतो ना 0.7 किंवा 0.7 किंवा 0.3 त्याला काय म्हणतो आपण ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण ब्रेकडाऊन व्होल्टेज. ऑप्शन डी इज अवर करेक्ट आन्सर. ठीक आहे. याच्या कॅरेक्टरिस्टिक्स जर पाहिल्या तर कशा असतात त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स. नॉर्मली फॉरवर्ड बायसमध्ये तो असं जातो जसं जसं येतो, पण रिव्हर्स बायसमध्ये ब्रेकडाऊन या व्होल्टेजला इथल्या एका ब्रेकडाऊन व्होल्टेजला आता काय होतं करंट फ्लो व्हायला स्टार्ट होतं. ठीक आहे. आणि एकदम झिरो अमाऊंटमध्ये एकदम कमी अमाऊंटमध्ये करंट फ्लो होत असतो रिव्हर्समध्ये. चला नेक्स्ट क्वेश्चन त्यांनी म्हटलंय जनरली गेन ऑफ ट्रान्झिस्टर ॲम्प्लिफायर फॉल्स ॲट हाय फ्रिक्वेन्सी ड्यू टू द ट्रान्झिस्टरमध्ये कॅपॅसिटन्स असतात, कपलिंग कॅपॅसिटर वगैरे असतात इनपुटला आणि आउटपुटला, त्याच्यामुळं तर नाही होत. जनरली जो काही इंटरनल कॅपॅसिटन्स असतो त्याच्यामुळे ट्रान्झिस्टरचा जो काही तुमचा आउटपुट आहे तो काय होतो फॉल होतो हाय फ्रिक्वेन्सीला आणि तो कशामुळे होतो इंटरनल कॅपॅसिटन्स ऑफ द डिव्हाइस. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ॲट अ रूम टेम्परेचर नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलं मी त्यांनी की ॲट अ रूम टेम्परेचर द बॅरियर पोटेन्शियल इन अ सिलिकॉन डायोड. मी मगाशीच म्हटलं सिलिकॉन डायोडमध्ये बॅरियर पोटेन्शियल म्हणजेच काय ब्रेकडाऊन व्होल्टेज रिव्हर्स व्होल्टेज जी काही त्याची व्हॅल्यू आहे ती किती असते 0.7 ऑफ. क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामला तसा येऊ शकतो, प्रिपेअर राहा त्याच्यासाठी. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन. द कट इन व्होल्टेज ऑफ अ डायोड इज नियरली इक्वल टू द. कट इन व्होल्टेज म्हणजेच काय रिव्हर्स बायच्या कंडिशनमध्ये एक असा नॉर्मली थोडासा व्होल्टेज का ज्याला तुमचा काय होतं करंट फ्लो आला असतो त्याला काय म्हणतो आपण बॅरियर पोटेन्शियल म्हणतो. ठीक आहे. ऑप्शन्स नाही म्हणत, तुम्ही ऑप्शन वाचून घेत जा. मी ऑप्शन्स इथे नाही डिक्लेअर करत कारण तुम्ही ऑप्शन वाचून द्या. मी डायरेक्ट कधी कधी आन्सर सांगतोय. ठीक आहे. बघा आता द रजिस्टर in which 8085 microprocessor that is used to keep a track of the memory address of the next op code to be run in a program site. थोडा क्वेश्चन आउट ऑफ म्हणजे सिलेबस म्हणू शकतो त्याला, तर त्याचा ऑप्शन तुम्ही लक्षात ठेवा का त्याला स्टॅक पॉइंटर असतं. जर कुठे असे 4 ऑप्शन दिसले तर सरळ स्टॅक पॉइंटर लावून ठेवा. थोडा क्वेश्चन आउट ऑफ कंट्रोल होता. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन व्हेरी इम्पॉर्टंट. अँड युजेटी द पी टाईप इमिटर इज डॉट डॉट डॉप लाईटली हेवीली मॉडरेटली अँड नन ऑफ द अबव. तर याचा आन्सर काय असतं हेवीली डोप असतं. ठीक आहे. मागे क्वेश्चन आपला रिपीट झाला. बघा आता इन अ सर्किट द सर्किट इन द 8085 दॅट प्रोव्हाइड द अरिथमेटिक लॉजिक फंक्शन इज कॉल्ड एज. त्याच्या नावावरच बघा ना अरिथमेटिकचा ए लॉजिकचा एल आणि आपल्याला काय युनिट असतं ते म्हणून ALU म्हणतो. हे जे काही ऑपरेशन आहेत अरिथमेटिक अँड लॉजिकल फंक्शन्स ते कोण परफॉर्म करतो ALU. ठीक आहे. नेक्स्ट बघा. बघा इन BJT विच करंट इज लार्जेस्ट. BJT माहिती आहे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर PNP. लेक्चर पाहिला नसेल त्यांच्यासाठी, बाकीच्यांनी लेक्चर पाहिला असेल त्यांना आयडिया असेल त्याची. त्याच्यामध्ये 3 टर्मिनल असतात, एक असतो इमिटर, एक असतो बेस आणि एक असतो कलेक्टर. इमिटर बेस आणि कलेक्टर असे 3 टाईपचे टर्मिनल जनरली आपल्याला इथे पाहायला मिळतात. मग त्यांनी काय म्हटलं आहे की BJTमध्ये विच करंट इज लार्जेस्ट. तर एक गोष्ट BJTमध्ये इमिटरचा करंट काय असतो लार्ज असतो. जो काही इमिटरचा करंट असतो दॅट इज नथिंग बट IB प्लस IC म्हणजेच काय बेसचा करंट अधिक कलेक्टरचा करंट. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपण पाहूया सेम क्वेश्चन त्यांनी विचारला आहे. ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द डिव्हाइस दॅट प्रोव्हाइड द मीन्स फॉर अ कम्प्युटर टू कम्युनिकेट विथ द युजर्स और अदर कम्प्युटर्स आर रिफर ॲज. म्हणजे असा कोणता डिव्हाइस आहे कम्प्युटरमध्ये का जो आपल्या युजरबरोबर कम्युनिकेट करतो. युजर म्हणजे काय ज्याला आपण कम्प्युटर वापरतो तो किंवा दुसऱ्या कम्प्युटरबरोबर तो हे करतो काय करतो कम्युनिकेट करतो. तर त्याला काय म्हणतो आपण सर इनपुट आउटपुट डिव्हाइस म्हणतो. त्याला काय म्हणतो इनपुट आउटपुट डिव्हाइस. नेक्स्ट क्वेश्चन.
हाऊ मेनी बसेस आर देअर इन 8085 मायक्रो प्रोसेसर. सांगितलं तुम्हाला मगाशी जनरली किती असतात, 3 बसेस असतात. कोणते बस? ॲड्रेस बस, डेटा बस आणि कंट्रोल बस. ठीक आहे. मागे जे काही शिकवलं त्याच्यातून क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतात. अच्छा, हा क्वेश्चन कधी विचारणार नाही असं वाटते, पण काही सांगू शकत नाही. आयोगाचं जर समजा वाटलं आयोगाला चला काहीतरी डिफिकल्टी लिहून टाकूया, तर मायक्रो प्रोसेसर कधी इन्व्हेंट झाला त्याचं ते म्हणतील. तो झाला 1974ला. 1974ला काय झालं, इन्व्हेन्शन झालं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. थोडा स्पीडमध्ये घेतोय कारण क्वेश्चन्स भरपूर आहे आणि तुम्हाला काय आन्सर्स कळाले म्हणजे त्याचा फायदा तुम्हाला होणारच आहे नक्कीच. हां, झिनर डायोड. लास्ट टाईम झिनर डायोडवर एक क्वेश्चन विचारलेला आहे, त्याच्यामुळे झिनर डायोडचंच बऱ्यापैकी मी ते कव्हर करतोय. बघा, झिनर डायोड हा नॉर्मल आपला PN जंक्शन डायोडसारखाच असतो. ठीक आहे. फक्त फरक काय आहे की याचा जो काही पुढचा जो बार आहे ना, तो थोडासा असा असतो. ठीक आहे. याला म्हणतो झिनर डायोड. सिम्बॉल जर आला तर असा असतो. झिनर डायोडचं जे काही वर्किंग आहे फॉरवर्ड बायसमध्ये ते नॉर्मली वर्क करतं. म्हणजे काय, जर इकडनं मी काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह करंट दिला तर तो नॉर्मली फॉरवर्ड बायसमध्ये वर्क करणार. पण झिनर डायोडची स्पेशालिटी अशी आहे, त्याची खासियत अशी आहे की जो झिनर डायोड आहे तो रिव्हर्स बायसमध्ये चांगला वर्क करतो. म्हणजे कसं, जेव्हा मी PN जंक्शन डायोडची बात करतो, PN जंक्शन डायोड फॉरवर्ड बायसमध्ये चांगला वर्क करतो. फॉरवर्ड बायसमध्ये वेल अँड गुड. पण रिव्हर्स बायसमध्ये काय होतं, त्याचा करंट फ्लो होत नाही. पण झिनर डायोडमध्ये रिव्हर्स ब्रेकडाऊन चांगला असतो. म्हणजेच काय, त्याचा रिव्हर्स ब्रेकडाऊन हा चांगला असतो. ठीक आहे. आणि काय होतं की जसा रिव्हर्समध्ये आपण बायसमध्ये त्याला ऑन करतो किंवा हा पॉझिटिव्ह देतो आणि हा निगेटिव्ह दिला का त्याच्यामधून काय होतं, करंट फ्लो व्हायला स्टार्ट होतो. मग हीच त्याची खासियत आहे का काय, शार्प ब्रेकडाऊन अकर ॲट अ सर्टन व्होल्टेज. शार्प ब्रेकडाऊन म्हणजेच काय, करंट फ्लो त्याचं लगेच स्टार्ट होतं जेव्हा रिव्हर्स व्होल्टेज आपण अप्लाय करतो. ठीक आहे. बाकी ऑप्शन्स, फॉरवर्ड करंट इज व्हेरी हाय, कांट से. रेशो VI कॅन बी निगेटिव्ह, नो. देर आर 2 PN जंक्शन, ॲब्सोल्युटली नॉट. त्याचा ऑप्शन बी इज करेक्ट. हां, अजून एक लक्षात ठेवा का झिनर डायोड हा रेग्युलेटर म्हणून आपण वापरत असतो. कशासाठी? रेग्युलेटर. लास्ट टाईमचा क्वेश्चन आहे, रिपीट होऊ शकतो. ठीक आहे. चला. इन अन NPN ट्रान्झिस्टर बायस फॉर ऑपरेशन ऑफ फॉरवर्ड ॲक्टिव्ह. आता यासाठी हा क्वेश्चन राहू द्या बाजूला, त्याच्यासाठी तुम्हाला हा चार्ट येणं महत्त्वाचं आहे. कुठे चार्ट माझा बघा आता. हां, ठीक आहे. आता या चार्टमध्ये मी BJTच्या कंडिशन दिल्यात. BJTच्या कंडिशन अशा दिल्यात. आता बघा, ट्रान्झिस्टर दिसतोय, कोणताही ट्रान्झिस्टर PNP घ्या किंवा NPN घ्या, PNP. ठीक आहे. हा इमिटर आहे, हा माझा काय बेस आहे आणि हा माझा काय कलेक्टर आहे. त्यांनी काय म्हटलंय, इमिटर आणि बेस जंक्शन, इथे बघा इमिटर बेस जंक्शन हा वाला. त्यांनी काय म्हटलंय, कलेक्टर आणि बेस जंक्शन हा वाला. आता सरळ सरळ काय म्हटलंय, जेव्हा EB जंक्शन रिव्हर्स बायसमध्ये असेल आणि CB म्हणजे हा का आणि EB म्हणजे हा, लक्षात घ्या. CB पण रिव्हर्स बायसमध्ये असेल, माझा जो काही BJT आहे तो काय असणार आहे, कट ऑफच्या कंडिशनमध्ये असतो. जर हा माझा पॉझिटिव्ह आला, फॉरवर्ड बायस असेल आणि हा रिव्हर्स बायस असेल, तर त्याला मी काय म्हणतो, फॉरवर्ड ॲक्टिव्ह किंवा नॉर्मल ॲक्टिव्ह म्हणू शकतो. हा पण आता EB पण माझा फॉरवर्ड झाला आणि हा पण फॉरवर्ड झाला, तर ती माझी कंडिशन होते सॅच्युरेशन. जर माझा हा निगेटिव्ह झाला, कोणता, हा वाला EB, आणि हा पॉझिटिव्ह झाला, तर त्याला काय म्हणतो, इन्व्हर्स ॲक्टिव्ह. ठीक आहे. मग दोन्ही रिव्हर्स सर कट ऑफ, दोन्ही फॉरवर्ड सर सॅच्युरेशन, एक फॉरवर्ड एक रिव्हर्स सर फॉरवर्ड, एक रिव्हर्स एक फॉरवर्ड सर इन्व्हर्स ॲक्टिव्ह, हा फॉरवर्ड ॲक्टिव्ह. या 4 गोष्टी आहेत, अगदी लक्षात ठेवा. हां, एक क्वेश्चन मग सांगितलं ना काय, इमिटरचा करंट हा हमेशा जास्त असतो का, तर याच्यामुळं. बाकी ह्या 2 गोष्टींचा स्क्रीनशॉट घ्या आणि पाठ करून घ्या, एक्झामला डायरेक्टली क्वेश्चन फॉर्म्युला येऊ शकतो. ओके. हां, हे बघा, हे असं असतं EB जंक्शन. ठीक आहे. इमिटर बेस करंट. अजून काय आहे का याच्यामध्ये? आता बघा, जे काही कलेक्टर बेस आणि तुम्ही पाहिलं, इमिटर बेस आणि कलेक्टर, त्याच्याबद्दल पाहूया. ठीक आहे. जो काही कलेक्टर रिजन असतो तो फिजिकली जास्त, त्याचा एरिया जास्त असतो. एरिया, सरफेस एरिया काय असतो त्याचा, जनरली जास्त असतो. कशासाठी, हीट डिसिपेट करण्यासाठी. पण जी काही डोपिंग असते ना, ती कोणाची, इमिटरची डोपिंग जास्त असते कोणापेक्षा, कलेक्टरपेक्षा.
आणि जी काही कलेक्टरची डोपिंग आहे ती बेस आणि इमिटरच्या मध्ये असते. म्हणजे इमिटरची डोपिंग जास्त, कलेक्टरची 2 नंबर आणि बेसची 3 नंबर, अशा काहीतरी फॉर्मॅटमध्ये आपली काय असते, डोपिंग असते. ठीक आहे. हे तुम्हाला क्वेश्चन्स आता पाहायला मिळतील पुढे, तेव्हा तुम्हाला समजेल की सरांनी सांगितलं ते किती इम्पॉर्टंट आहे. चला क्वेश्चन्स पाहूया आता. ओके, चला बघूया. आता बघा, NPN ट्रान्झिस्टर बायस फॉरवर्ड ॲक्टिव्ह रिजन. मी तुम्हाला काय सांगितलं, फॉरवर्ड ॲक्टिव्ह कधी असणार, जेव्हा पहिला फॉरवर्ड असेल आणि दुसरा काय असेल, रिव्हर्स असेल. मग पहिला फॉरवर्ड म्हणजे कोण, ई आणि बी फॉरवर्ड आणि सी आणि बी रिव्हर्स. आता कुठे दिसतंय, इमिटर फक्त दिलं आहे त्याच्यात, काही सांगू शकत नाही. कलेक्टर इज पॉझिटिव्ह, इमिटर इज पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू बेस. कलेक्टरचं काय, कलेक्टर इज पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू बेस. इमिटरचं काय, तिसऱ्या ऑप्शनमध्ये सगळं क्लिअर केलं आहे. बेस इज पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू इमिटर, फॉरवर्ड बायस म्हणजे पॉझिटिव्ह. ओके, अँड कलेक्टर इज पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द बेस. ठीक आहे, म्हणजे उलटं होऊन जातं, बेस तुमचा निगेटिव्ह होऊन जातो, म्हणजे हा होतो रिव्हर्स बायस. मग ऑप्शन सी इज करेक्ट. अजून काय क्वेश्चन येतील त्याच्यामध्ये अजून क्लिअर होईल. चला, हां, ॲम्प्लिफायर क्लास ए, अ क्लास डॉट डॉट ॲम्प्लिफायर इज biased slightly above the cutoff and operates in a linear region for a slightly more than 180 of the input signal. ठीक आहे. आता याच्यासाठी तुम्हाला एक ॲम्प्लिफायर थोडं कवर करूया. ॲम्प्लिफायरमध्ये बघा, हां, थोडंसं ॲम्प्लिफायरच्या आपण पाहूया. हे जे ॲम्प्लिफायर असतात, जनरली 3 टाईपचे ॲम्प्लिफायर आहेत. किती, 4 टाईप आपण पाहणार आहोत. 4 टाईपचे असतात. एक सेकंड. क्लास ए जो ॲम्प्लिफायर असतो त्याला जर इनपुट सिग्नल मी असा दिला ना, त्याचा आउटपुट पण असाच असतो, 360 वाला. 0, 90, 180, 270, 360. पण क्लास बी त्याचा उलटा, इनपुट सिग्नल असा द्या, त्याचा आउटपुट 180च असतं फक्त. क्लास सीचा अजून प्रॉब्लेम, क्लास सीचा आउटपुट फक्त एकदम कमी एवढाच असतो. क्लास बीचा तरी थोडा, ए बीचा थोडा एवढा तरी असतो, पण क्लास सीचा आउटपुट एकदम कमी. ठीक आहे. मग बघा, इनपुट 360चा दिल्यानंतर क्लास एचा आउटपुट सेम, बीचा फक्त 180 आणि सीचा 180पेक्षा कमी. आता त्यांनी काय म्हटलं आहे, डॉट डॉट क्लास ॲम्प्लिफायर बायस स्लाइटली अबो द कटऑफपेक्षा जास्त अँड ऑपरेट्स इन द लिनियर रिजन फॉर स्लाइटली मोर दॅन 180 ऑफ द इनपुट सिग्नल. ठीक आहे. तर तो कोणता असतो आपला, क्लास ए बी असतो. ऑप्शन डी इज करेक्ट. ठीक आहे. आता बघा, ए बीपेक्षा जास्त म्हणजेच कसं, काय म्हणायचे त्यांना, इकडे लक्षात घ्या, जेव्हा इनपुट हा आहे, क्लास एचा आउटपुट असा असणार आहे, क्लास बीचा 180 एक्झॅक्टली आणि क्लास डीचा 180पेक्षा थोडासा जास्त, पण तो 360 नसणार, आणि क्लास सीचा 180पेक्षा कमी. ठीक आहे. मग बघा, आपल्याला अभ्यास करायचा आहे या 3 क्लासचा, ए बी आणि सीचा. ओके, मॅक्सिमम इफिशियन्सी ऑफ द क्लास बी ॲम्प्लिफायर 79 असते. क्लास एची असते 25, एची असते 79 ते 80च्या आसपास, आणि क्लास सीची असते 80 ते 85च्या आसपास. तर क्लास बीची किती इफिशियन्सी असते, 79. पाहायचं आहे, इकडे चार्टमध्ये बघून घ्या. हा बघा चार्ट. क्यूचं लोकेशन क्लास एमध्ये सेंटरला असतं, क्लास बीमध्ये कट ऑफला असतं, आणि क्लास सीमध्ये काय असतं, ते बियॉन्ड दी कट ऑफ असतं. क्लास सीमध्ये काय असतं, ते बियॉन्ड दी कट ऑफ असतं. ठीक आहे. आता बघा, आउटपुट जो असतो इंटर सायकलमध्ये असतो, 1 डे हाफ सायकल आणि लेस दॅन हाफ सायकल. ठीक आहे. इफिशियन्सी 15 ते 25 क्लास एची, 40 ते 80 म्हणूया, किंवा 78 किंवा 79, आणि इथे 80 ते 85. क्लिअर झाल्या या गोष्टी. आता याच्यावर बरेचसे क्वेश्चन विचारले जातील, ते आपण स्टडी करू. कुठे गेलं, बघा आता. हां, द बाउंड्री रिजन बिटवीन द पी टाईप मटेरियल अँड एन टाईप मटेरियल इज कॉल्ड एज. आता बाउंड्री मटेरियल म्हणजेच काय, हा पी एन जंक्शन डायोड असतो. पी आणि एन मधल्याला काय म्हणतो आपण, त्याला जंक्शन म्हणतो ना सर, पी एन जंक्शन डायोड. ऑप्शन सी इज करेक्ट. चला, द फॉरवर्ड बायस डायोड, द टेम्परेचर इज डॉट डॉट डॉट, द फॉरवर्ड करंट इज डॉट डॉट फॉर अ गिवन व्हॅल्यू ऑफ द फॉरवर्ड व्होल्टेज. जनरली पी एन जंक्शन डायोड आहे तुमच्याकडे एक अवेलेबल आहे, आणि तुम्ही काय केलं, त्याला फॉरवर्डमध्ये करंट दिला, फॉरवर्ड बायस आहे तो ऑलरेडी, हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह. आता काय केलं की टेम्परेचर समजा इन्क्रीज केला,
तर करंट काय होतो, कमी होतो. ठीक आहे. ऑप्शन बी इज करेक्ट. टेम्परेचर ओके, करंट काय होतं, इन्क्रीज होतो. सॉरी, उलटं झालं. हां, टेम्परेचर जसं जसं तुम्ही इन्क्रीज करता, तुमचा फॉरवर्डचा करंट काय होतो, इन्क्रीज व्हायला स्टार्ट होतो. कारण टेम्परेचर वाढला की आतमध्ये इलेक्ट्रॉनची मूव्हमेंट जास्त फास्ट होते. आतमध्ये इलेक्ट्रॉनची मूव्हमेंट जास्त फास्ट झाली तर तुमचा करंट काय होतो, फ्लो व्हायला स्टार्ट होतो. जास्त करंट फ्लो होतो. कारण टेम्परेचर आणि इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे, त्याची मास मोमेंटम वाढतं एक प्रकारे. ठीक आहे, चला. अँड एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियल, ऑप्शन ए इंट्रिन्सिक, ॲज अ ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ॲटम्स, ॲज अ पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ॲटम्स अँड रिक्वायर नो डोपिंग. आता तुम्हाला एक गोष्ट तर माहिती आहे सर, एन टाईप आणि पी टाईप सेमीकंडक्टर या दोघांना काय लागते, डोपिंग तर लागतेच. मग डोपिंग नाही कसं म्हणू शकतो, इंट्रिन्सिक नाही, इंट्रिन्सिक म्हणजे प्युअरवाले म्हणतो. आता ट्रायव्हॅलंट आणि पेंटाव्हॅलंटमध्ये पीला पी बरोबर नफरत आहे, पीला पी बरोबर नफरत आहे, म्हणजेच पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये पेंटाव्हॅलंट नसते तर ट्रायव्हॅलंट असते. मग काय राहिला आपला, पेंटाव्हॅलंट राहिला, तो कोणाबरोबर असतो, एन टाईप सेमीकंडक्टर बरोबर. त्याच्यामध्ये इम्प्युरिटी काय असते, पेंटाव्हॅलंट असते. ठीक आहे. पी पी नाही जमत, पेंटाव्हॅलंटचा पी आणि पी टाईप सेमीकंडक्टर त्यांच्यामध्ये दुश्मनी असते, ते दोघं एकमेकाशी भांडत असतात. ठीक आहे. चला, आता व्होल्टेज अप्लाय केला म्हणजे करंट फ्लो होतो, आणि करंट कशामुळे फ्लो होतो, इलेक्ट्रॉन्समुळं. जनरली एखाद्या याच्यामध्ये काय होतं की जेव्हा आपण व्होल्टेज अप्लाय करतो ना, तेव्हा इलेक्ट्रॉन्स असे मूव्ह होतात निगेटिव्हकडं, इलेक्ट्रॉन्स पॉझिटिव्हकडे जातात ना, म्हणून करंट इकडं असा फ्लो होतो. मग इलेक्ट्रॉनची मुवमेंट म्हणजेच कसली, करंटची मुवमेंट. इलेक्ट्रॉनची मुवमेंट म्हणजेच कसली, करंटची मुवमेंट. ठीक आहे, क्लिअर झाला. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कुठे होता आपण, 27. हां, विच ऑफ द फॉलोइंग इज अ ट्रू फॉर अ एन पी एन और पी एन पी ट्रान्झिस्टर. मी मगाशी सांगितलं तुम्हाला की जो काही इमिटरचा करंट असतो तो तुमच्या बेस करंट आणि कलेक्टर करंटपेक्षा जास्त असतो. ठीक आहे. व्हॉट इज द मॅक्सिमम टेम्परेचर रेटिंग फॉर द सिलिकॉन पॉवर ट्रान्झिस्टर. हे लक्षात ठेवा, डायरेक्टली व्हॅल्यूज 150 ते 200 त्याचे असते, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही ते. चला नेक्स्ट बघा. अंडर नॉर्मल कंडिशन डायोड कंडक्ट्स करंट व्हेन इट इज. मगासपासून बोंबलतो मी की डायोड कधी करंट होतो, जेव्हा तो फॉरवर्ड बायस असतो तेव्हाच तो करंट कॅरी करतो, बाकी याच्यामध्ये करंट कॅरी करत नाही. रिव्हर्स बायस, ॲव्हॅलन्स आणि सॅच्युरेशन या सिच्युएशनमध्ये करंट कॅरी करत नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द ऑर्डर ऑफ द डोपिंग फ्रॉम हेवीली टू लाईटली डोप इन बीजेटी और इच. मी तुम्हाला मागे सांगितलं, इमिटरमध्ये डोपिंग जास्त असते, कलेक्टरमध्ये 2 नंबरला आणि बेसमध्ये 3 नंबरला डोपिंग असते. मग इमिटर, कलेक्टर आणि बेस म्हणजे ऑप्शन बी इज करेक्ट. ठीक आहे, डोपिंग लिखित. द सिंगल एलिमेंट सेमीकंडक्टर आर कॅरेक्टराइज बाय ॲटम विथ डॉट डॉट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. जनरली जे काही सेमीकंडक्टर आहेत त्यांच्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती असतात सर, ते असतात 4. 28 नंबर क्वेश्चन, द डीसी लोड लाईन ऑन अ फॅमिली ऑफ द कलेक्टर कॅरेक्टरिस्टिक कर्व ट्रान्झिस्टर शोज. मी मागे सांगितलं तुम्हाला, चार्ट दाखवला, त्याच्यामध्ये तुम्हाला सॅच्युरेशन होता, कट ऑफ रिजन होता, ॲक्टिव्ह रिजन होता. मग बीजेटीमध्ये काय असतात, या सगळ्या काहीच्या कॅटेगरीज असतात. ऑप्शन डी इज परफेक्ट, ऑल ऑफ द अबो. ओके. विच ऑपरेशन क्लास इज जनरली यूज इन द रेडिओ और कम्युनिकेशन. बघा, क्लास एचा आउटपुट 360, क्लास बीचा आउटपुट एक्झॅक्टली 180, क्लास ए बीचा 180पेक्षा थोडा जास्त, आणि क्लास सीचा 180पेक्षा कमी. आणि रेडिओमध्ये ज्या काही फ्रिक्वेन्सीज असतात जनरली ॲम्प्लिफिकेशनसाठी ते एकदम कमी प्रमाणात असतात, म्हणून ऑप्शन सी इज एकदम परफेक्ट. ठीक आहे, ऑप्शन सी आपण वापरतो कम्युनिकेशनसाठी. सेम क्वेश्चन त्यांनी विचारलं, यू हॅव ॲन ॲप्लिकेशन फॉर द पॉवर ॲम्प्लिफायर टू ऑपरेट द FM रोड फ्रिक्वेन्सीज. FM रेडिओ आणि FM सेम ना, मग त्यांच्यासाठी आपण जनरली कोणता, क्लास सी वापरतो, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, 47 म्हणजे नेक्स्ट क्वेश्चन. हां, दिस इज अन एक्झाम्पल ऑफ द आउटपुट स्विंग. ही जी काही डायग्राम दिली ना, ती आउटपुटचे इनपुट आणि आउटपुट. मी मागासपासून बोलतो की आउटपुट जर या अशा फॉर्ममध्ये असेल, सायनोसायडल फॉर्ममध्ये 360 डिग्रीला, 360 डिग्री असेल तर त्याला काय म्हणतो आपण, क्लास ए ॲम्प्लिफायर. आणि सर क्लास बीचा आउटपुट फक्त एवढा. सर क्लास ए बीचा आउटपुट एवढा असू शकतं. आणि सर क्लास सीचा आउटपुट, क्लास सीचा फक्त एवढा, कमी एकदम 180पेक्षा. ठीक आहे, चला. अ क्लास बी ॲम्प्लिफायर ऑपरेट्स इन अ लिनियर रिजन फॉर. क्लास बी काय, स्लाइटली मोर दॅन 180. नाही सर, चुकीचं आहे, 180 तर ए बी असतो. 360 ऑफ द सायकल
नाही सर, तो तर क्लास ए असतो. मच लेस दॅन द 180 ऑफ द इनपुट सांगणार, नाही तो सर क्लास सी असतो. ऑप्शन सी इज परफेक्ट. ठीक आहे. स्लाइटली लेस, स्लाइटली, मच काय, स्लाइटली लेस दॅन 180 और एक्झॅक्टली 180 असंही म्हणू शकतो. पण कोणती गोष्ट आपल्याला एक्झॅक्टली भेटत नाही म्हणून त्यांनी काय म्हटलं, स्लाइटली लेस म्हटले. विच टाइप ऑफ द पॉवर एम्प्लिफायर इज बायस फॉर ऑपरेशन विच इज लेस दॅन द 180 ऑफ द, लेस दॅन म्हटले ना, लेस दॅन काय असतं आपलं, ऑप्शन सी. ओके, 180 पेक्षा कमी. क्लास डॉट डॉट एम्प्लिफायर्स आर नॉर्मली ऑपरेट्स इन अ पुल पुश कॉन्फिगरेशन. जनरली ते ए बी असतं, लक्षात ठेवा. हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी हे जे काय ट्रान्झिस्टर आपला ॲम्प्लिफायर हे करतोय, ॲम्प्लिफायरचा मी ऑलरेडी क्लास कव्हर केलेला आहे. तुम्ही जर पाहिले नसतील तर जाऊन पहा लेक्चर एकदा व्यवस्थितरित्या, म्हणजे तुम्हाला या गोष्टी क्लिअर होतील. नाहीतर मला सर सांगतायत म्हणून लक्षात ठेवू नका. ठीक आहे. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ द आउटपुट. आता आउटपुट किती, 180 आहे. मगाचपासून बोलतोय की तो क्लास बीचा आउटपुट असतो. ठीक आहे. अन आयडियल डायोड प्रेझेंट डॉट 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 व्हेन रिव्हर्स बायस आणि डॉट 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 व्हेन फॉरवर्ड बायस. जेव्हा तो रिव्हर्स बायसमध्ये असतो त्याच्यातून करंट फ्लो होत नाही, आणि जेव्हा एखाद्या गोष्टीतून करंट फ्लो होत नाही त्याला काय म्हणतो, ती गोष्ट काय आहे, ओपन आहे. आणि जेव्हा करंट फ्लो होतो त्याला काय म्हणतो आपण, ती गोष्ट क्लोज आहे किंवा शॉर्ट आहे एक प्रकारची. मग रिव्हर्स बायसमध्ये ओपन आणि फॉरवर्ड बायसमध्ये शॉर्ट. ठीक आहे. ओके. इन विच रिजन द बोथ द कलेक्टर बेस अँड द इमिटर बेस जंक्शन आर फॉरवर्ड बायस. अच्छा, आता गंमत बघा. असा पी एन पी ट्रान्झिस्टर होता, पी एन पी. इथे असतो इमिटर, इथे असतो बेस आणि इथे असतो कलेक्टर. आता गंमत बघा, त्यांनी काय म्हटलंय, कलेक्टर बेस आणि इमिटर बेस दोन्ही फॉरवर्ड आहेत. कलेक्टर बेस फॉरवर्ड आणि इमिटर बेस फॉरवर्ड. आणि मी तुम्हाला सांगितलंय, दोन्ही जर फॉरवर्ड आले तर माझी सिच्युएशन होणार ते सॅच्युरेशन. ठीक आहे, लक्षात ठेवा. दोन्ही जर फॉरवर्ड आले तर माझी सिच्युएशन होते फॉरवर्ड बायस, आपला सॅच्युरेशन. परत एकदा म्हटलं त्यांनी, इन ॲक्टिव्ह रिजन. आता रिजन कोणता आहे, फॉरवर्ड ॲक्टिव्ह आहे. समजा फॉरवर्ड ॲक्टिव्ह आहे, द कलेक्टर बेस जंक्शन डॉट 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 बायस आणि बेस इमिटर. आता ॲक्टिव्हमध्ये काय असतं, हा असतो फॉरवर्ड बायस आणि हा असतो रिव्हर्स बायस. आता इथे त्यांनी काय म्हटलं आहे, पहिला काय आहे, कलेक्टर बेस. कलेक्टर बेस काय पाहिजे, रिव्हर्स पाहिजे. आणि दुसरा काय म्हटलं त्यांनी, इमिटर बेस, बेस इमिटर काय पाहिजे, फॉरवर्ड बायस. मग काय, ऑप्शन सी इज करेक्ट. माझा कलेक्टर बेस रिव्हर्स आणि हा वाला फॉरवर्ड पाहिजे. नेक्स्ट बघा, द फॉरवर्ड व्होल्टेज अक्रॉस द कंडक्टिंग सिलिकॉन डायोड. डायरेक्टली सांगतो, ऑप्शन डी 0.7 असतं सिलिकॉनसाठी आणि 0.3 असतं आपलं जर्मेनियमसाठी. ठीक आहे. द रिव्हर्स ब्रेकडाऊन इन अ कंडक्शन इन विच डायोड. आता काय म्हटलं त्यांनी, द रिव्हर्स ब्रेकडाऊन इज अ कंडक्शन इन विच डायोड सब्जेक्टेड टू द लार्ज रिव्हर्स व्होल्टेज. रिव्हर्स ब्रेकडाऊन म्हणजे काय, एक बॅरियर पोटेन्शियल असतं. म्हणजे समजा डायोड जो असेल, समजा पी एन जंक्शन डायोड आहे, तर डायोडमध्ये करंट कधी फ्लो होणार, जोपर्यंत तो ब्रेकडाऊन व्होल्टेजला पोहोचत नाही. आणि ब्रेकडाऊन व्होल्टेज जो काही अप्लाय व्होल्टेज असतो ना, 230 व्होल्टेज आहे, मग त्याच्या समजा 3%ला किंवा त्याच्या 7%ला गेला की त्याचं काय होतं, करंट फ्लो व्हायला स्टार्ट होतं. कधी, हे रिव्हर्स बायसमध्ये. मग रिव्हर्स ब्रेकडाऊन म्हणजेच काय, जेव्हा लार्ज रिव्हर्स व्होल्टेजला डायोड हे करतो, सब्जेक्ट करतो, त्याला काय म्हणतो आपण, रिव्हर्स ब्रेकडाऊन. व्हॉट आर द फॅक्टर्स डू द बॅरियर पोटेन्शियल ऑफ द पी एन जंक्शन डायोड डिपेंड्स. म्हणजे काय, जो काही बॅरियर पोटेन्शियल आणि रिव्हर्स ब्रेकडाऊन म्हणजे एकच कंडिशन आली. बॅरियर पोटेन्शियल म्हणजे रिव्हर्स व्होल्टेज, कोणत्या टाईपचा सेमीकंडक्टर आपण यूज केला आहे, त्याच्यामध्ये डोपिंग कोणत्या टाईपचे आणि टेम्परेचर काय, ह्या सगळ्या गोष्टींवर काय करतात, तो डिपेंड करतो. म्हणजे ऑल ऑफ दी अबो इज युअर आन्सर. हां, ओके. विच ऑफ द फॉलोइंग पुश पुल ॲम्प्लिफायर इज प्रेझेंटली मोस्ट पॉप्युलर फ्रॉम द क्लास बी. हे लक्षात ठेवा, हा क्वेश्चन क्वासी कॉम्प्लिमेंटरी होत त्याला जनरली. ठीक आहे. हाऊ मेनी ट्रान्झिस्टर मस्ट बी यूज इन अ क्लास बी ॲम्प्लिफायर टू ऑब्टेन द आउटपुट फ्रॉम द फुल सिग्नल. अच्छा, क्लास बी ॲम्प्लिमध्ये फ्लायरमध्ये ना 2 ट्रान्झिस्टर असतात, हे लक्षात ठेवा. एक असतो फॉरवर्डवाला ट्रान्झिस्टर असतो आणि रिव्हर्सवाला ट्रान्झिस्टर असतो. कारण आपल्याला आउटपुट कसा पाहिजे, सर आउटपुट फक्त हाफ सायकल पाहिजे. सर इनपुट कसा दिला आहे, सर इनपुट तुम्ही 360 वाला दिला आहे. मग आउटपुट, इनपुट एवढा आहे आणि आउटपुट एवढा पाहिजे, तर मग काय करतो मी, एका सायकलला माझा फॉरवर्ड बायस ऑन असेल, रिव्हर्स बायस ऑफ असेल. पुढच्या सायकलला माझा रिव्हर्स बायस ऑफ असेल, फॉरवर्ड बायस
ऑफ असेल आणि हा ऑन असेल. मग रिव्हर्स बायसमध्ये करंट जनरली फ्लो होत नाही. मग इथे काय भेटत नाही आपल्याला, आउटपुट भेटत नाही. ठीक आहे. म्हणजे हे अल्टरनेटली ऑन करायचे. फॉरवर्ड बायस ऑन केला इथे आउटपुट भेटेल. रिव्हर्स बायस ऑन केला इथे आउटपुट भेटणार नाही. ठीक आहे. आणि हा ऑफ करायचा. म्हणजे 2 ट्रान्झिस्टर असतात जनरली. द क्यू पॉईंट इज द कट ऑफ द क्लास बी. अच्छा, ए टाईपमध्ये कट ऑफ जेव्हा असतो ना, कट ऑफ म्हणजे क्यू पॉईंट, तो असतो सेंटरला. कुठं असतो? सेंटरला. बीमध्ये असतो तो कट ऑफला. सीमध्ये असतो तो आउट ऑफ कट ऑफ असतो एकदम, किंवा कट ऑफपासून एकदम बाहेर. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, एला सेंटर, बीला कट ऑफला असतो आणि सीमध्ये तो आउट ऑफ कट ऑफ असतो. व्हॉट इज द मॅक्सिमम एफिशियन्सी ऑफ द क्लास ए ॲम्प्लिफायर? ओके. त्याची एफिशियन्सी जनरली किती असते? 25% असते. हे लक्षात ठेवा. किती एफिशियन्सी असते? 25% क्लास. ओके. थँक फॉर दिस सेशन. होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि चांगल्या पद्धतीने कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. आणि बऱ्यापैकी क्वेश्चन्स या आयोगाच्या एक्झाम पेपरमध्ये जो काही RTOचा होणार आहे, 3 ते 4 क्वेश्चन मी गॅरंटी नाही देऊ शकत, पण अशा होप्स ठेवतो की 3 ते 4 क्वेश्चन या आपल्या टॉपिकमधून, या आपल्या लेक्चरमधून हमखास राहतील. लेक्चर्स पाहिले नसतील तर लेक्चर्स जाऊन पहा. आपल्या प्लेलिस्टमध्ये सगळे लेक्चर्स आहेत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कारण बाकी मुलांना पण त्याचा फायदा होईल. आणि काही डाऊट्स असतील, काही चुकलं असेल किंवा काही करेक्शन्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. थँक फॉर दिस सेशन्स आणि चॅनलला कनेक्ट राहा बाकी व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. थँक फॉर दिस सेशन.